मतदान केंद्रस्तरीय अधिकारी संतोष कुमार सेंद्रे, BLO बूथ लेवल ऑफिसर, म्हणजे मतदाराशी थेट संबंध ज्या व्यक्तीचा येतो ती ही व्यक्ती. सर, मतदान नोंदणीच्या संदर्भातील आपली नेमकी भूमिका काय असते? म्हणजे बऱ्याचदा असं होतं किंवा इथेही उपस्थित किती जणांना BLO हे पद माहिती आहे की नाही, किंवा आपल्या शंका आपल्याशी थेट संबंध या व्यक्तीशी होणार आहे हे पण ठाऊक आहे की नाही, कल्पना नाही आपल्याला. तर तुमचा नेमका संबंध मतदाराशी कसा येतो? आणि अर्थातच याच्या पुढे जोडून मग सर्वसामान्य मतदार, बेघर असलेले लोक, तृतीयपंथी, देहव्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, या सगळ्यांना सर्वसमावेशकता राखून तुम्ही कशा पद्धतीने सुविधा पोचवता? मी 182 वरळी विधानसभेमध्ये BLO म्हणून कार्यरत आहे. सर्वसाधारणतः जर नवीन वोटर्सनी जर अप्लाय केला तर तो अर्ज आमच्याकडे येतो, म्हणजे BLOकडे. BLO हा त्या दिलेल्या पत्त्यावर, वास्तव्याच्या पत्त्यावर भेट देऊन त्याची पाहणी करतो. पाहणी केल्यानंतर त्यांचे डॉक्युमेंट जे आहेत, जसं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, जे काय असेल त्यांचं पूर्ण व्हेरिफिकेशन करून तो फॉर्म कार्यालयात जमा करतो. आणि त्यावर पूर्ण म्हणजे BLOचा जो रिमार्क असतो तो रिमार्क मारून आम्ही कार्यालयात जमा केल्यानंतर हेच फॉर्म तो प्रोसेसला घेतला जातो. सर्वसाधारणतः रिजेक्ट करणं हा BLO करतच नाही आहे, कारण त्याला सपोर्टेड डॉक्युमेंट हे आम्ही मागत असतो. आणि ज्या ठिकाणी समजा डॉक्युमेंट नसतील तर एक पंचनामा म्हणून एक आम्ही कार्यालयाने आम्हाला दिलेला असतो. तो पंचनामा आम्ही करतो आणि त्या पंचनाम्याद्वारे आम्ही तो फॉर्म सबमिट करण्यासाठी कार्यालयामध्ये देत असतो. नाव नोंदणीसाठी आता ही एक माझ्या मते साधारण प्रक्रिया आहे की जर अर्ज भरला कोणाही व्यक्तीने, मला मतदार ओळखपत्र हवं आहे, माझं वोटर ID, त्यानंतर प्रत्येक अर्जदाराच्या घरी BLO भेट देतात का? किंवा जर व्यवस्थित कागदपत्र आहेत किंवा याचं मतदार ओळखपत्र तयार होणारच आहे अशा कारणाने भेट वगळली जाते का? हा व्यक्तिगतसुद्धा प्रश्न आहे, कारण माझं मतदार ओळखपत्र जेव्हा आलं तेव्हा मला नाही आठवत माझ्या घरी कोणी भेट दिली होती. डॉक्युमेंट व्यवस्थित असले तरी BLO हा त्या पत्त्यावर जाऊन भेट देत असतो. कारण मुंबई ठिकाणी जवळपास सर्वजण जे राहतात ते काही भाडेतत्वावर पण राहतात. पण अशा वेळेस त्या घरमालकाची NOC असल्याशिवाय आपण ते काही अप्रूव्ह करू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक फॉर्मला व्हेरिफिकेशन गरजेचंच असतं.